नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। संकल्प प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्यासोबत माझे आमदार रवींद्र फाटक साहेब आहेत। आपण त्याच्यावर जाणू। साहेब, काय सांगाल चैत्र नवरात्राचं आयोजन आपण करण्याचं त्याबद्दल? चैत्र नवरात्र मध्ये आज 4था दिवस आहे आणि मला वाटतं संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र इथलं हे संकल्प चौक मध्ये दुसरं वर्ष आमचं आणि ते पूर्ण देवीचं मंदिर असल्यामुळे 9 दिवस इथल्या स्थानिक महिला आपलं जागर करत असतात आणि दर दिवस कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्यक्रम करत असतात। आणि मला वाटतं इथे 9 दिवसामध्ये आता मी 4 दिवस बघतोय इथे जास्तीत जास्त महिला इथे सहभाग होत आहेत। आजूबाजूच्या सर्व महिला या मंदिरामध्ये आपलं हा कार्यक्रम आपला आहे आणि हा चैत्र नवरात्रमध्ये सण साजरा करत असताना महिलांची उपस्थिती मेन असते। जसं आम्ही किसन नगर 1 मध्ये 15 वर्ष आज चैत्र नवरात्र उत्सव करतोय आणि तिथे पण तेवढीच प्रतिसाद या दिवसाची लोक वाट बघत असतात। सगळे भाविक वाट बघत असतात, कार्यकर्ते वाट बघत असतात आणि तोच इथे नवरात्र उत्सव 3 नवरात्र केली जाते। पण आम्ही चैत्र नवरात्र असल्यामुळे यंदा 2 वर्षापासून हा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे आणि यंदा मोठ्या पद्धतीने इथल्या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करायचं मान्य केलंय। म्हणून त्या सर्व महिलांचं मी मनापासून आमच्या नगरसेविका नम्रता पाठक असतील, इथले आमचे सर्व पदाधिकारी असतील, सर्वच पदाधिकारी इथले मंडळाचे सर्व पुरे ही टीम लोक म्हणून एकत्र म्हणून या महिला पदाधिकारी इथले सर्व इथले स्थानिक लोक पदाधिकारी चांगल्या रीतीने काम करतायत आणि जसा पाहिजे त्याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम 4 दिवस त्यांनी आयोजित केलेला आहे। पुढचे 7 दिवस 4 दिवस राहिले 5 दिवस राहिलेले ते पण चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केले जातील असं मला वाटतं। साहेब, गेले 2 वर्ष हा उपक्रम सुरू आहे, महिलांचा सहभाग कसा असतो याच्यामध्ये? बघा, हा चैत्र नवरात्र उत्सव म्हणजे महिलांसाठीच कार्यक्रम आहे। नवरात्र उत्सव हा महिलांसाठी असल्यामुळे महिला त्याच्यात सहभागी होत असतात आणि त्यांना बोलायची गरज लागत नाही। मला वाटतं बघा, सगळ्याच महिला आपल्या सगळ्या इथल्या महिला स्वतःहून या कार्यक्रमाला सहभाग होत आहेत आणि एक महिला आली का दुसरी महिला येते त्या माध्यमातून आता मला वाटतं सकाळी 200-300 महिला संध्याकाळी आज कार्यक्रमाला रोज असतात। 200 महिला येणं दर्शनाला तर लोक असतातच, पण 200 महिला या ठिकाणी पहिलेच दुसरंच वर्ष यंदा आहे आणि त्यामध्ये चांगला भाग घेतल्यामुळे महिलांचं मनापासून कौतुक करावं लागतं। शेवटचा प्रश्न, देवी भक्तांना काय सांगा? सर्व देवी भक्तांना मी ठाण्याच्या सर्व देवी आमच्या शहरातल्या सर्व नागरिकांना भक्तांना मी एवढंच सांगेन की देवीजवळ प्रार्थना करेन सगळ्या आमच्या ठाण्याच्या जनतेला सन्माननीय आमचे नेते शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या माध्यमातून सर्वांनाच सुख आणि समृद्धी लावू।